नमस्कार, आपण पाहत आहेत Z24 न्यूज. स्टंटावर उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आणि आपले दैवत डॉक्टर अरळी साहेब आणि नूतन पंचायत समितीचे सभापती आता निवडून आलेले आपल्या अर्चनाताई पाटील आणि आता सगळे जमलेले नवनिर्वाचित पंचायत समिती सर्व सदस्यगण आणि जिल्हा परिषद निवडून आलेले माझे सहकारी बंधू आणि इथं जमलेले भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आज माझी आमदार गोपीचंद पडळकर साहेब, विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आपले अरळी डॉक्टर साहेब आणि आपले सगळे ज्येष्ठ नेते मंडळी, भारतीय जनता पार्टीचं नेते मंडळी आणि भारतीय जनता पार्टी माझ्यावर विश्वास ठेवून आणि माझ्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. उपसभापती पद देऊन मला निवडून आणलेले आहे. मग ह्या पदाचं मी व्यवस्थित वापर करून भारतीय जनता पार्टीचं जे कार्यक्रम आहे, जे राज्य सरकारचं, जे केंद्र सरकारचं, जे आपले जिल्हा परिषद, पंचायत समिती हे सगळे आणि नगर परिषद हे सगळे आपल्याला भारतीय जनता पार्टीला जत तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद देऊन आम्ही आपले कार्यकर्ते आणि जनताने आम्हाला आशीर्वाद दिलेले, आमच्यावरती सगळे त्यांनी एक विश्वास ठेवलेले आहे. गोपीचंद पडळकर साहेबावरती आणि आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवरती, आपलं जत तालुक्याचे आपले नेते अरळी साहेबांच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवून आम्हाला एक कौल दिलेले आहे जत तालुक्याने. मग ह्याची आपण व्यवस्थितपणे आपण आपली जबाबदारी, आम्हाला दिलेली जबाबदारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय विकासाचं काम होतं आहे, तिथं पश्चिमपासून पूर्वपर्यंत जत तालुका हा मोठा क्षेत्र आहे, तिथं पश्चिमपासून पूर्वपर्यंत जे जे आपल्याला विकास काम करता येते त्या विकास कामात आपण व्यवस्थितपणे आमची जेवढं शक्ती आहे तेवढं वापरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पार पाडू म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सगळ्यांना माननीय आमदार साहेब गोपीचंद्र पडळकर साहेब, माननीय आमदार साहेब गोपीचंद्र पडळकर साहेब, आदरणीय डॉक्टर अरळी साहेब, माझे मार्गदर्शक नाथाजी पाटील आणि माझे उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी आणि माझे भाऊ आणि बंधू भगिनींनो, आज मला पंचायत समिती सभापती पद दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापूर्वक आभार मानते. माझ्यावर हा दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा प्रयत्न करेन. मी विश्वासात आमदार साहेब, नगराध्यक्ष साहेब आणि माझे सहकुटुंब मनापासून आभार मानते. मार्गदर्शकामुळे, सहकार्यामुळे आज मी जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली आहे. जत पंचायत समिती माध्यमातून मला तालुक्यासाठी विकास, जनतेचा सामान्य सोडवण्यासाठी आणि शासनाच्या योजना सोडवण्यासाठी घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सर्वांच्या सोबत काम करण्याची निष्ठावंत आभार. ही बिनविरोध व्हावी यासाठी डॉक्टर साहेबांनी प्रयत्न केले आणि तशाच पद्धतीची आज प्रक्रिया पूर्ण झाली आणि मग आज इथून पुढे जत तालुक्यामध्ये आज पंचायत समितीमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांचं वारं आणि नगर परिषदेमध्ये डॉक्टर साहेब आहे. जत तालुका हा पूर्ण भाजपमय आणि गोपीचंदमय झाला म्हणायला हरकत नाही. याच पद्धतीनं इथून पुढं सौ अर्चनाताई असतील आणि उपसभापती रविदादा असतील यांच्या मार्गदर्शनाने जत पंचायत समिती चांगल्या पद्धतीने चालेल आणि आज जत तालुक्याचा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून आणि डॉक्टर अरळी साहेबांच्या माध्यमातून हा विकासाचा रथ एक चांगल्या पद्धतीने चालेल अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ग्वाही देतो. जय हिंद.